खरं म्हणजे आजचा दिवस माझ्यासाठी माझ्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा दिवस होता आणि आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या नावाचा पुरस्कार माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला देऊच्या संस्थेने आणि तमाम वारकरी संप्रदाय यांच्या वतीने मला दिला। मी नम्रपणे तो स्वीकारला, पण तो माझा एकट्याचा पुरस्कार नाही आहे, तो तमाम वारकऱ्यांचा आहे, धारकऱ्यांचा आहे, माझ्या शेतकऱ्यांचा आहे, लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा तो पुरस्कार आहे। आणि म्हणून जे 2.5-3 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे विकासाचं काम केलं, लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या, पंढरपूरमध्ये किंबहुना देऊ असेल, आळंदी असेल, या संपूर्ण तीर्थक्षेत्रामध्ये जे आम्ही निर्णय घेतले आणि पंढरपूरच्या वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी देखील जे निर्णय घेतले, त्यामुळे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पुरस्कार जो आहे त्यांच्या नावाचा मला त्यांनी दिला। आणि खऱ्या अर्थाने याच्यापेक्षा दुसरा सर्वोच्च पुरस्कार माझ्यासाठी असू शकत नाही। आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं 375वं सदेह वैकुंठागमन जे आहे त्या सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा 375वा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा वैकुंठगमनचा जो पुरस्कार आहे, सोहळा आहे, तो सगळ्या महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय। याच दिवशी त्यांना ईश्वराने पुष्पक विमान पाठवून वैकुंठवासी ते झाले होते आणि हा इतिहास आहे। आणि म्हणून जो आपला पुरस्कार हा संपूर्ण वारकऱ्यांचा आहे आणि म्हणून मी मनापासून त्यांना खूप खूप धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। वेगळा सगळीकडे वारकरी, लाखो वारकरीच होते आणि वारकऱ्यांकडून खरं म्हणजे वारकरी जे आहे समाज प्रबोधनाचं काम करतात, समाजाला दिशा देण्याचं काम करतात आणि म्हणून त्यांच्याकडून मिळालेला हा पुरस्कार सगळ्यात मोठा आहे। उद्या तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्या जयंतीचं औचित्य साधून आज आमच्या इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी उभं केलं आहे। अतिशय चांगलं स्मारक हे इथल्या तरुणांना, नागरिकांना ऊर्जा आणि प्रेरणा देणारं ठरेल आणि त्यासाठी मी त्यांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। उद्या तिथीप्रमाणे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नेहमी सांगणं असायचं की शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी करा आणि मग तिथीप्रमाणे उद्या होते सगळीकडे आणि त्याच्या पूर्वसंध्येला हे शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहिलं। खूप खूप शुभेच्छा मी त्यांना। ठाणे जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर उभं राहत आहे आणि हे ठाणे जिल्हा आणि महाराष्ट्रासाठी एक भूषणावं आहे आणि म्हणून मी त्या उद्याच्या शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या शुभप्रसंगी देखील खूप खूप शुभेच्छा देतो। तिथल्या सर्व कार्यकर्त्यांना देखील मनापासून त्यांचं अभिनंदन। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।